अकोल्याच्या अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक इथे पठार नदीला तब्बल 15 वर्षांनंतर पहिल्यांदा महापूर आलेला आहे। नदीवरच्या पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे परिसरात 12 ते 15 गावांचा परस्पर संपर्क तुटलेला आहे। या मार्गावरची वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विशेष म्हणजे पुलावरनं पाणी वाहत असताना सुद्धा काही वाहनांसह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतायत। एखादा अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। 12 गावाचा रेल पातुंडा गडसुडी दहेंडा जे काही 12 गावांचा जो आहे चौथा बाजार या दळणवळणाचा हा जो संपर्क हा तुटलेला आहे आणि या पुलावरून पाणी असताना सुद्धा नागरिक या पुलावरून वाहतूक करत आहेत। आज एखाद्याचा अनर्थ घडला तर प्रवाशाने म्हणजे एखाद्याचा अनर्थ घडला तर या जबाबदार कोण? तरी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि पर्याय व्यवस्था पुलाची पूल पर्याय करण्याच्या पर्याय व्यवस्था पूल काढण्यात यावा आणि पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात यावा आणि या ठिकाणी व्यवस्था लावण्यात यावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या नद्या आणि नाल्यांना पूर आला असून काही ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीला सुद्धा मोठा पूर आलाय। नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुराच्या वेगवान प्रवाहामध्ये काही वाहनं वाहून गेलेली आहेत। मात्र एवढी गंभीर परिस्थिती असतानाही काही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात मासेमारी करत असल्याचे चित्र दिसून येते। काही जनावरं सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत।